तुमचा सौर कृषी पंप बिघडला, तुमच्या सौर कृषी पंपाची मोटार बिघडली, तुमच्या सौर कृषी पंपाची देखभाल कंपनी सौर कृषी पंपाची दुरुस्ती कंपनी करत नाहीये, तुम्ही सौर कृषी पंपाचे पैसे भरून ठेवलेले आहेत, तरी सुद्धा अजून तुम्हाला सौर पंप मिळालेला नाही आहे, तर सर्व शेतकरी बांधवांना मित्रांनो, हा व्हिडिओ आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता खूप लाख मोलाचा उपयोगी ठरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सौर कृषी पंप, सोलर पंप या संदर्भातल्या जेवढ्या तुमच्या काही महत्त्वपूर्ण अडचणी आहेत, त्या सर्व अडचणींचा त्या प्रश्नांचं उत्तर, समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत, आपण बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, जे कोणी या व्हिडिओवर नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या, जेणेकरून ही माहिती आणि अशीच माहिती वेळोवेळी मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, वीज बिलाचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी व्हावा, या सर्व दृष्टिकोनातून राज्य शासनाने वेगवेगळी वेळोवेळी योजना आणल्या, ज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, मागील त्याला सोलर पंप योजना, अशा वेगवेगळ्या योजना आणल्या मित्रांनो गेल्या 10 वर्षामध्ये. परंतु सोलर पंप घेत असताना शेतकऱ्यांना खूप साऱ्या संकटांना, अडचणींना सामोरे जावं लागते, ज्यामध्ये सुरुवातच अर्ज करण्यापासून होते. फेक साईटवर अर्ज, पैसा भरणा झाला परंतु पंप मिळालेला नाही, पंप मिळायला उशीर झाला, आणि जे शेतकरी बांधव काही दिवसापासून, काही वर्षापासून या अगोदर कुसुम योजनेमध्ये किंवा मुख्यमंत्री सोलर पंप योजनेमध्ये ज्यांनी पंप घेतलेले आहेत, त्यांच्या पंपामध्ये बिघाड झाला, त्याच्या पंपाची दुरुस्ती करावयाची गरज आहे, परंतु संपर्क कुठे करावा, तक्रार कुठे करावी, कोण दुरुस्ती करून देईल, शेतकऱ्यांना मार्केटमध्ये या दुरुस्तीकरिता कोणी कारागीर उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकरिता कुठलं ऑफिस, कुठं कार्यालय, कुठला संपर्क क्रमांक काहीच नाहीत. मोठ्या मुश्किलने काही शेतकरी बांधवांनी जर त्या कंपनीचा किंवा त्या गुत्तेदाराचा म्हणजे ठेकेदाराचा संपर्क जर करण्याचा प्रयत्न केला, तो नंबर प्राप्त केला, मिळवला आणि संपर्क साधला, तर संपर्क साधल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं पाहावयास मिळालेलं आहे की 6-6 महिने त्यांचा प्रतिनिधी, गुत्तेदार किंवा त्यांचा कारागीर कोणी येऊन पाहत नाही आणि खूप उशीर होऊन जातो. एक 2-2 पिकं, 2-2 हंगाम शेतकरी बांधवांचे ते तसेच चालल्या जातात. यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता आता ह्या ज्या सौर कृषी पंप योजना आहेत त्या महावितरणकडे हे करण्यात आले, फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत, आणि सोबतच फॉरवर्ड केल्याच्या नंतर सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांकरिता समाधान आणि अडचणी येऊ नये, त्यांना कुठेतरी रस्ता मिळावा, त्याच्या तक्रारी मांडता येतील, याकरिता महावितरणकडूनच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर, त्यांच्या पोर्टलवर म्हणजे www.mahadiscom.in या संकेतस्थळावर त्यांनी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना तक्रार करण्याकरिताचा एक पर्याय दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही www.mahadiscom.in वर जाऊन तेथे एक टॅब आहे, स्पेशल टॅब आहे, मागील त्याला सौर कृषी पंप योजना, त्यामध्ये जाऊन तुम्ही जो अर्ज केलेला आहे सौर कृषी पंप योजनेकरिता, सोलर करिताचा, त्याचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यावर OTP येईल, तो OTP आल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही प्रवेश करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहावयाची आहे. काही अडचणी असतील, काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी नोंदवण्याकरिता सुद्धा तिथे मुभा देण्यात येत आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे वेळप्रसंगी बऱ्याचशा शेतकरी बांधवांकडे त्यांचा संकेत स्थळावर गेल्याच्या नंतर लाभार्थी क्रमांक नसतो, किंवा मोबाईल किंवा OTP म्हणजे मोबाईल हरवलेला असतो, किंवा तो मोबाईल, ते सिम बंद पडलेलं असते, तशा परिस्थितीमध्ये त्या सर्व शेतकरी बांधवांनी त्या पोर्टलवर जाऊन म्हणजे www.mahadiscom.in वर जाऊन त्यांचा जिल्हा, त्यांचा तालुका, त्यांचं गाव आणि लाभार्थ्याचे नाव टाकून सुद्धा स्वतःची माहिती ते शोधू शकतात आणि त्यांच्या तक्रारी सुद्धा तेथे नोंदवू शकतात. आणि एवढेच काय, तर त्या तक्रारीचं स्टेटस जे आहे, तक्रार कुठेपर्यंत पोहोचली, कोणत्या टेबलला आहे, त्या तक्रारीवर कसलं निरसन, त्या समस्याचं निरसन करण्यात आलेलं आहे किंवा नाही, किंवा त्याचं काय प्रतिक्रिया, त्याचं काय उत्तर आलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या संकेतस्थळावर गेल्याच्या नंतर, त्या टॅबवर गेल्याच्या नंतर तुमचा स्वतःचा जो लाभार्थी क्रमांक किंवा तुमचं जे अकाउंट आहे तिथलं, ते लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला, तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या तक्रारीचं फॉलोअप घेण्याकरिता तेथे मार्ग मिळणार आहे मित्रांनो.
तर मित्रो, याकरिता तक्रार नोंदवल्यानंतर म्हणजे तुमचं स्टेटस पाहत असताना सर्व शेतकरी बांधवांना, कारण हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये खूप साऱ्या PMFBYचं पोर्टल असो किंवा इतर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो, आपली जेव्हा आपण तक्रार नोंदवतो त्यानंतर आपल्याला एक संदर्भ क्रमांक मिळत असतो. त्या संदर्भ क्रमांकानुसारच आपण आपला पुढचा फॉलोअप घेतो. पुढच्या आपल्या तक्रारीचं काय झालं, स्टेटस हे सुद्धा बघत असतो. त्यानुसारच यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवल्याच्या नंतर या बाबींचा म्हणजे बाबी कोणत्या 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 तक्रार नोंदवू शकता तुम्ही. मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पंपाचा बिघाड झाला, पैसे भरून तुम्हाला पंप मिळाला नाही, त्याची मोटारमध्ये बिघाड झाला, किंवा तुम्ही पंप बसवल्याच्या नंतर त्यामध्ये देखभाल न झाल्याबाबतच्या तुमच्या ज्या काही तक्रारी असतील, या सर्व तक्रारी तुम्ही तेथे नोंदवू शकता. आणि या तक्रारी नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला जो संदर्भ क्रमांक दिला जाणार आहे त्या आधारे पुढील काळामध्ये तक्रारीची प्रगती त्याच पोर्टलवर सुद्धा पाहता येणार आहे मित्रांनो. सोबतच महावितरणकडून आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा किंवा कुठल्याही मध्यस्थाच्या भूलथापांना बळी पडू नये. महावितरणकडे संपर्क साधावा किंवा हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळाचा उपयोग घ्यावा. तर मित्रो, आशा करतो सोलर संदर्भात खूप साऱ्या शेतकऱ्यांना खूप दिवसापासून खूप साऱ्या समस्या होत्या, परंतु कुठे मांडाव्या, कुठे तक्रार करावी, कोणाकडे जावं, कुठे आर्त हाक द्यावी, आवाज उचलावा, त्यांना काही सुचत नव्हतं, काही कळत नव्हतं. तरी सुद्धा ते खूप वेळा या संदर्भात विचारत होते, विचारपूस करत होते. आणि मी मागच्या वेळेस काही दिवस अगोदर सोलर संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता, सौर कृषी पंपा संदर्भात. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या 2-4 दिवसामध्ये अजून सर्व आपल्या शेतकरी बांधवांकरिता सोलर संदर्भात, सौर कृषी पंपा संदर्भात तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण उपयोगी अपडेट माहितीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानुसार हा व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो. तर मित्रो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच ती सर्व शेतकरी बांधवांकरिता, नागरिकांकरिता उपयोगी ठरेल, मोलाची ठरेल. तर मित्रो, अशीच माहिती, विश्वासार्ह माहिती, महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर मी आपणापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व इतर शेतकरी बांधवांना आणि शेतकरी पुत्रांपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या उपयोगी माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.